कुकर झालेला आहे आणि आता कुकर उघडायच्या आधी टेन्शन असतं, की भात चांगला झालाय का नाही? वरणाचं पाणी खाली तर गेलंय का? नाहीतर खालचं पाणी भातात तर आलंय का? हे सगळं टेन्शन आलं असतं. इथं बघा कुकर कुकर तर गॅसवरनं काढून घेतलाय, झाकण काढलंय आणि हे बघा वरण तर चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. शिजलंय सुद्धा मस्त असं. वरचा तरी काय फॉल्ट झालेला नाहीये. वरचं तरी चांगलं झालंय. आता खालचा डबा बघूया. आता वरचा डबा मी वरणाचा काढते आणि खालच्या डब्यात भात लावलाय. अरे बापरे! हे सुद्धा चांगलं झालंय. म्हणजे आपला कुकर परफेक्ट लावलेला आहे. जास्त पाणी झालेलं नाहीये खाली किंवा खालचं पाणी वर आलेलं नाहीये, वरचं पाणी खाली गेलेलं नाहीये. असं काही झालेलं नाहीये. एकदम परफेक्ट कुकर लावलाय. आणि कुकर लावता येत नसला तर काय, एवढी मोठी झाली अजून हिला कुकर लावता येत नाही. हे तर बोलणे सगळ्यांचे ऐकूनच घ्यावे लागतात. इथं परफेक्ट कुकर कसा लावायचा आणि वरण भात करून वरण फोडणी कसं करायचं हे सगळं व्हिडिओमध्ये दिलंय. खाली चेक करा बरं, त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की जाऊन पहा चॅनेलवर.